8 वर्षाच्या मुलीने चोरांसोबत असं काय केलं की अक्षरशः चोर ओरडू लागले। एका चिमुकल्या मुलीने चोराला असा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशात मुलीचं कौतुक होतंय। एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम 8 वर्षाच्या मुलीने केलं। या मुलीने चोरांना कसं पळून लावलं, स्वतःची कशी सुटका करून घेतली। त्या चोरांना वाटलं होतं काय चिमुकली पोरगी आहे की आपलं काय करणार, पण त्यांना कल्पना नव्हतं की इतकी छोटी मुलगी त्यांच्यावर भारी पडेल। चोरांना वाटलं नव्हतं की ही लहान मुलगी आपल्यावरच वरचढ ठरेल। त्या मुलीने असं डोकं चालवलं, असं काम केलं की ज्याचा विचार चोरांनी आयुष्यात कधी केला नव्हता। या मुलीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे। शाळेतून जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून त्या मुलीचा सत्कार करण्यात आला। पोलिसांनी सांगितलं पालकांनी या मुलीकडून धडा घेतला पाहिजे। आपल्या मुलांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांनी खरोखर काय करायला पाहिजे हे पालकांनी आपल्या लहान मुलांना समजून सांगितलं पाहिजे। मग त्या मुलीने नेमकं असं काय केलं होतं की ज्यामुळे चोर अक्षरशः ओरडून पळून गेले। मुलीने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे संपूर्ण राज्यातून मुलीचं कौतुक होत आहे। तुमच्या घरात जर मुलगा मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलींना असा प्रसंग जर त्यांच्या सोबत आला तर काय सांगायला पाहिजे। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक 8 वर्षाची मुलगी चोरांवर भारी पडली, एकटी त्यातल्या त्यात लहान मुलगी आहे म्हणून। चोरांना वाटलं ती काय करणार, पण तिने असं केलं की जे मोठे माणसंही करू शकत नाही। चोरांना आयुष्यभराचा धडा शिकवला। ही घटना आहे कोल्हापूरची, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची। याच गावात राहणारी 8 वर्षाची स्वरा दिसायला अगदी सामान्य पण स्वभावाने अतिशय हुशार आणि चौकस। तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे, एक कष्टकरी माणूस होते। घरात परिस्थिती बेताचीच, पण त्यांच्या मुलीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं। स्वरा लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायचे, अभ्यासात हुशार। वडील कामावून आले की त्यांच्या गळ्यात पडून दिवसभर काय झालं, काय शाळेत झालं, बाहेर काय झालं सगळं सांगायची। तिच्या वडिलांनी तिला एक गोष्ट अतिशय मनावर बिंबवली होती, स्वरा आयुष्यात काही झालं, चांगलं असो वाईट असो, मला येऊन लगेच सांगायचं, घाबरायचं नाही, लपवायचं नाही। आणि स्वरा अगदी तसंच करायची। आई वडिलांची लाडली, वडिलांचं सगळं ऐकणारी। पण माहीत नव्हतं पुढे तिच्यासोबत एक घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं। चोर तिच्यावर काहीतरी हल्ला करणार होते, पण चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती, ती असं कृत्य करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं। स्वरा हळूहळू मोठी होत होती। ती पहिलीला गेली, चांगल्या मार्काने ती दुसरीला गेली। तिचं बालपण अगदी आनंदात जात होतं, पण म्हणतात ना प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण दडलेलं असतं। तिच्या आयुष्यात पुढे जे काही घडणार होतं त्याची पायाभरणी 2 महिन्यापूर्वी झाली होती। तिच्यासोबत दुसरीला गेल्यानंतर 2 महिन्याने घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण राज्यात प्रत्येकाच्या तोंडी या मुलीचं नाव होणार होतं। सगळे चोर या मुलीला घाबरणार होते। पण 2 महिन्याआधी तिच्यासोबत एक घटना घडली होती आणि त्यावेळेस तिच्या वडिलांनी तिला दिलेला एक सल्ला तिच्या आयुष्यात 2 महिन्यानंतर या घटनेच्या बाबतीत कामी येणार होता। तिच्या झालं असं 2 महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिचं गृहपाठाच्या वहीवरून भांडण झालं। तो मुलगा काय, तिची वही तिने आदल्या दिवशी त्या मुलाने घेतली होती। मुलानं गृहपाठ करून आणला नव्हता आणि तो ती वही शिक्षकाला दाखवायला चालला होता। आता स्वराला समजलं होतं की ही वही जर त्या मुलानं चेक करून आणली तर आपल्याला दाखवायला काहीच राहणार नाही आणि शिक्षकांचा ओरडा आपल्याला खावा लागेल किंवा मार खावा लागेल। पण तरीही ती त्याला म्हणाली की ही वही माझी आहे, तू मला माझी देऊन टाक। पण तो मुलगा काय तिला वही परत देत नव्हता। त्यांचा वाद प्रचंड वाढला। त्या मुलाचा राग अनावर झाला। त्याने स्वराचा हात घट्ट पकडला आणि तिला मागं पुढे ढकलू लागला। यातच स्वराचा तोल गेला, ती खाली पडली, तिच्या हाताला खरचटला। ही गोष्ट खूप छोटी होती। वर्गात मुला मुलींचे भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, पण ही गोष्ट अशी होती की त्यानंतर तिच्या सोबत पुढील 2 महिन्यांनी जी घटना घडणार होती ज्यामुळे तिचं नाव देशात होणार होतं। या घटनेचं या घटनेबरोबर कनेक्शन होतं। तेव्हा कोणाला कल्पना नव्हती की एका छोट्याशा मुलाने ढकलून दिल्यानंतर पडलेली मुलगी मोठ्या चोरांना अद्दल घडवणार होती। ती मुलगी असं काहीतरी कृत्य करणार होती की जे मोठ्या मोठ्या माणसाला कधी जमणार नव्हतं आणि संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं। दुसरी जर कोणती मुलगी त्यावेळेस असती ज्यावेळेस वर्गात जर तिच्यासोबत भांडण झालं तर तिने घाबरून घरी काही सांगितलं नव्हतं। पण स्वराला तिच्या वडिलांचे शब्द आठवले। तिने संध्याकाळी वडील घरी आले आणि रडत रडत आपल्या घरच्यांना सगळा प्रकार सांगितला। तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं, शांत केलं, पण त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली। ती गोष्ट अशी होती की जी पुढे ती 2 महिन्यांनी हा प्रकार झाले वापरणार होती। वडील म्हणाले, बघ स्वरा, तो मुलगा चुकीचा वागला, पण त्याने आज फक्त हात पकडला। उद्या जर कोणी अनोळखी व्यक्तीने तुला जर घट्ट पकडलं, तुझं तोंड दाबायचा प्रयत्न केला तर तू काय करशील? स्वरा गप्प झाली। तेव्हा वडील म्हणाले, घाबरायचं नाही, जर कोणी तोंड दाबलं तर असं करायचं की तो तोंड दाबणारा व्यक्ती आरामात तू जा, त्या ठिकाणी तुला सोडून पळून जाईल। वडिलांनी स्वराला एका छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला होता,
तो सल्ला ती मुलगी वापरणार होती. ती मुलगी मग चोरांसोबत काय करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मुलीकडे लागणार होतं. चोरांना अद्दल ती कशी घडवणार होती. तिच्या वर्गमित्रासोबत झालेलं भांडण आणि त्यात दिलेला वडिलांचा सल्ला याचं कनेक्शन त्या घटनेबरोबर कसं घडणार होतं. आज आपण पाहतो आपल्या समाजात रस्त्यावर चालणारी मुलं अनेक प्रकारच्या धोक्याला सामोरी जातात. मोठ्यांच्या तुलनेत शारीरिक मानसिक परिपक्वता लहान मुलांची कमी असते. त्यामुळे अपघातात, बालमजुरीत किंवा चोऱ्यांमध्ये हे मुलं त्या ठिकाणी फसतात. काही महिन्यापूर्वी एक घटना त्या ठिकाणी हिच्याबरोबर घडली होती. 2 महिन्यापूर्वी वर्गमित्राशी स्वराचं भांडण झालं होतं, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडला होता आणि याच प्रसंगातून स्वरा इतकं काही शिकली की ज्यामुळे संपूर्ण देशाला कौतुक होईल असं ती त्या ठिकाणी करणार होती. अगदीच घडलंच असं होतं की तिच्या गावातली एक ओळखीची मुलगी होती जी शाळेतून बऱ्याच वेळा स्वराबरोबर शाळेत जायची, शाळेत यायची. तिला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिची मैत्रीण जिचं नाव होतं मनीषा ही जी होती ती देखील स्वराबरोबर शाळेत जायची. पण 2 महिन्यापूर्वी तिच्यासोबत एक प्रकार घडला होता आणि जिच्यातून स्वरा दुसरा मोठा धडा शिकली होती आणि जे ती तिच्यासोबत होणाऱ्या प्रकारात वापरणार होती. स्वराची मित्रीण मनीषा एक दिवशी सकाळी शाळेत लवकर चालली होती. ती लवकर चालली असताना तिच्या मागे काही माणसं लागले होते. तिच्या मागे माणसं लागले त्या दिवशी स्वरा तिच्याबरोबर नव्हती. तिला त्या ठिकाणी त्या माणसांनी धरून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवानं झालं असं की तिथे आजूबाजूचे लोक होते. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे या घटनेमुळे त्या ठिकाणी तिची मैत्रीण मनीषा वाचली होती. या घटनेनंतर स्वराचे आईवडील खूप घाबरले होते. त्यांनी स्वराला पुन्हा एकदा बाहेर जाताना कसं सावध राहायचं, अनोळखी लोकांशी कसं वागायचं, बोलायचं याबद्दल बजावलं होतं. आणि या घटनांमुळे स्वरा आता नकळतपणे जास्त सावध झाली होती, धाडशी बनली होती. आता तो क्षण येणार होता की तिच्यासोबत ती घटना घडणार होती आणि या घटनेमध्ये ती असं वागणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होणार होतं. चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती की जी कोणतीच मुलगी करू शकत नाही असं ती करणार होती. मोठ्या माणसांना जे जमलं नाही असं ती त्या ठिकाणी करणार होती. मुलांची सुरक्षेसाठी सरकार त्या ठिकाणी भरपूर काळजी घेत असतं, पण मुलं बऱ्याच वेळा काही चुका करतात. मुलांचा फायदा घेण्यासाठी अनेक चोर त्यांच्यावर काहीतरी हे करतात. पण म्हणतात ना, आई वडिलांची शिकवण जर असेल तर मुलं वाचतात. तर अगदी घडलं तसंच. अखेर तो दिवस उजाडला. शुक्रवारची रात्र होती. साधारण 8 वाजले होते. घरात ती स्वरा संध्याकाळी शाळेतून येऊन बसलेली होती. तेवढ्यात झालं असं पाहुणे आल्यामुळे घरातलं दूध संपलं. तेव्हा आईने स्वराला सांगितलं की एक काम कर, तुझा लहान भाऊ आणि तू दोघं जण डेअरीमध्ये जा आणि डेअरीमध्ये जाऊन दूध आणा. आता थोडासा 7-8चा वेळ होता. अंधार थोडासा पडलेला होता, पण रस्त्यावर दिवे होते. थोडासा अंधार होता. तिला आणि तिच्या भावालाही कल्पना नव्हती की अंधारात काहीतरी आता त्यांच्यासोबत होणार आहे. अक्षरशः तिचा भाऊ आणि स्वरा हे दोघेही डेअरीच्या दिशेने जात होते. मग एका ठिकाणी असं होतं की अचानक मोठा अंधार होता. आता त्या अंधारात त्यांच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडणार होता आणि या प्रसंगात स्वरा ते करणार होती ज्याचा तुम्ही आता वाट पाहतात. अचानक झालं असं, एक अंधाराच्या ठिकाणी ते गेले. तिथे 3-4 जण दबा धरून बसलेले होते. काही नराधर जे लहान मुलांना उचलवण्यासाठी, अपहरण करण्यासाठी जी एक टोळी सक्रिय झाली होती आणि त्यातले 3-4 नराधम एका भिंतीच्या शेजारी अंधारात दब धरून बसले होते. काही कळायच्या आत त्यातल्या एकानं पुढं होऊन स्वराचं तोंड दाबलं. तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. आता अचानक तिला उचलण्यात आलं. तिचं तोंड दाबलं. अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा लहान भाऊ प्रचंड घाबरला. स्वराच्या तोंडावर दाब इतका जोरात होता की तिला किंचाळता येत नव्हतं. एका क्षणात तिला काही सुचलं नाही, पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेले शब्द विजेसारखे कराडले. जर कुणी तोंड दाबलं तर दातांचा वापर करायचा. इतकं जोरात चावायचं की पुढच्याचं मांस काढून घ्यायचं. स्वराने क्षणाचाही विचार न करता तिचं तोंड दाबलेल्या त्या नराधामाच्या हाताला ते इतक्या ताकदीनं, इतक्या जोरात चावा काढला की त्याचं जे मांस आहे ते मांस तोडून काढलं. चोर वेदनेने ओवळला. आई ग करत तो अक्षरशः ओरडला. त्याची पकड सैल झाली. ती संधी साधून स्वराने स्वतःला सोडून घेतलं. जमिनीवर उभी राहत जीवाच्या आकांतानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. वाचवा चोर आला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातले लोक बाहेर आले. लोकांना आपल्या दिशेने येताना पाहून चोराची धांदल उडाली आणि जिकडे वाट मिळेल तिकडे त्यांनी अंधारात पळ काढला. एका 8 वर्षाच्या मुलीच्या धाडसापुढं, प्रसंगावधानपुढं ते 4 धटिंगण हरले होते. संपूर्ण परिसरात हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झाला. तात्काळ तिच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती दिली. पोलिसांनी रात्रीच येऊन CCTV कॅमेरे तपासले, पण अनेक ठिकाणचे कॅमेरे बंद होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी या परिस्थिती कशी झाली होती हे समजलं नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वरा शाळेत गेली, तिने घडलेला प्रकार शिक्षकांना, मैत्रिणीला सांगितला. तिचं हे धाडस पाहून शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या धाडसाचं कौतुक संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात पसरलं. एका 8 वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या धैर्याचा ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचवली गेली आहे. हे आता सगळ्यांनी, पोलिसांनी देखील पालकांना
शिक्षकांना सांगितलं आहे, पालकांना सांगितलं आहे की ही जी शिकवण आहे ती तुम्ही तुमच्या मुलांना दिली पाहिजे. चांगले संस्कारच नाही तर कठीण परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. चोराच्या वडिलांनी देखील एका लहानशा सल्ल्याने तिचं आयुष्य आज वाचलेलं आहे. मग तुम्हाला ही घटना नेमकं कशी वाटली? तुमच्या मुलामुलींच्या बाबतीत तुमच्या भागामध्ये अशा काही घटना घडल्या होत्या का? त्या घटनेमध्ये नेमकं मुलं कशी वागली होती किंवा काय याच्यावर सल्ला द्यायला पाहिजे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, पालकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.